श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना. मकर संक्रांती व एकादशी ही एकाच दिवशी आलेली आहे. 14 जानेवारी रोजी दुपारी 3:06 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत आहे. तर सर्व स्त्रियांना सुगडे पूजन, खणांचं पूजन जे काही करायचं आहे किंवा देवाला तुम्ही जे वाण अर्पण करणार आहात तर ते दुपारी 3च्या नंतर करायचं आहे. तर हे सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपला पुण्यकाल असणार आहे. तर बऱ्याच जणांना मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की संक्रांत जरी एकादशीच्या दिवशी आलेली असेल तर एकादशीचा उपवास असेल तरीही तिळगुळ खाता येतं. नेहमीप्रमाणे संक्रांतीला देवाला नैवेद्य दाखवता येईल, कारण देवांना हा उपवास कधीच नसतो. ज्यांना एकादशीचा उपवास आहे त्यांनी देवाला नैवेद्य दाखवून त्या नैवेद्याचा फक्त वास घेतला तरी प्रसाद ग्रहण केल्याचे पुण्य त्यांना मिळतं. संक्रांतीच्या दिवशी श्राद्ध आले तरीही श्राद्ध नेहमीप्रमाणे करता येईल. संक्रांत ही बालवकरणावर असून वाहन वाघ आहे व उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासासाठी जाईचे फूल घेतलेले आहे व पायास म्हणजे खीर भक्षण करत आहे. सर्पजाती आहे. भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत. वार नाव व नक्षत्र नाव मंदकिनी असून समुदाय मुहूर्त 30 आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असून वायव्य दिशेला पाहत आहे. संक्रांती ज्या दिशेकडून येते त्या दिशेकडील लोकांना सुख प्राप्त होते व ज्या दिशेकडे जाते त्या दिशेकडील लोकांना दुःख व क्लेश होतात. संक्रांती काळात स्नान, दान, धर्म, नामस्मरण, पुण्य अशी कृत्य केले तर फल शतपट हे आपल्याला मिळते. संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे, कठोर बोलणे, गवत तोडणे किंवा गाई म्हशीची धारा काढणे व कामविषय सेवन ही कामे शक्यतो संक्रांतीच्या पर्व काळामध्ये करू नये. संक्रांतीनिमित्त सुवासिनी बायकांसाठी उत्सवाची आणि आनंदाची पर्वणी म्हणजेच हळदी कुंकू. या हळदी कुंकवाच्या निमित्ताने एकमेकांच्या घरी जाऊन हळदी कुंकवाची देवाणघेवाण करतात. एकमेकींसोबत हे वाण लुटले जाते. यामध्येच एक संक्रांत झाल्यानंतर कुंतीचे वाण दिले जाते. आपल्याला अखंड सौभाग्य लाभण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीत महिलांनी खूप मोठा त्याग केला. पुरातन काळापासूनच पती परमेश्वर मानला जातो आणि त्यांनाच उदंड आरोग्यदायी आयुष्य लाभण्यासाठी अनेक प्रकारचे व्रतही केले जातात. असेच संक्रांतीच्या पर्व काळामध्ये कुंतीचे वाण देण्याची प्रथा आहे. या वाणामध्ये सर्व सौभाग्य अलंकार व इतरही वस्तू असतात. नाना प्रकारची फळे देखील यामध्ये असतात. हे वाण एका सुवासिनीने दुसऱ्या 5 सुवासिनींना वाटल्यास तिचे सौभाग्य अबाधित राहते, म्हणजेच अखंड ती जन्मोजन्मी सुवासिनी राहते. जन्मात येऊन एकदा तरी हे वाण द्यावे लागते असं म्हणतात. हे वाण आपल्याला दुसऱ्याकडून मिळत असते. त्यामुळे आपणही तीच परंपरा पुढे चालवत पुढच्या वर्षी येणाऱ्या संक्रांतीला खणासोबत या वाणाचीही पूजा करून ते इतर 5 जणींना द्यावे लागते. एक वाण देवाला किंवा तुळशीला अर्पण करून दिले जाते. एक वाण ज्याने आपल्याला दिले आहे त्याचे त्याला परत दिले जाते आणि उर्वरित 3 वाण हे सुवासिनींना वाटले जाते. हे वाण आपल्याच घरातील जाऊ किंवा सासूबाई यांनाही दिले तरी चालते, परंतु 2 वाण हे आपल्या दूरवर असलेल्या नातेवाईकांना किंवा आप्तेष्टांना दिले जाते, जेणेकरून तिथूनही ही साखळी लांबली जाते. ही साखळी अशीच अखंड चालू असते.
ज्या 5 जणींना वाण दिले जाते त्या पुढच्या वर्षी दुसऱ्या 5 जणींना हे वाण देत असतात. खरं तर वाण म्हटलं की उत्साहवर्धक वातावरण असतं. आता त्या वाणाची पूजा करून संक्रांतीच्या दिवशी खणासोबत ठेवले जाते. यामध्ये 1.25 किलो हळद, 1.25 किलो कुंकू, 1.25 किलो तीळ, 1.25 किलो गूळ, तसेच लाल सुपारी, खारीक, खोबरं, बदाम, नारळ, ओटी असे सर्व सामान, बरोबर नवीन वस्त्र किंवा लाल रंगाची साडी, पितळेची निरांजनी, फुलवात, हळदी कुंकवाचे पंचपाळे, पायात घालण्याचे जोडवे, काळ्या मण्यांची सर, काचेच्या हिरव्या बांगड्या अशा एवढ्या सगळ्या वस्तू, सर्व साहित्य, आरसा, कंगवा, जसं की मेहंदी, अजूनही साहित्य तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. पूर्वीच्या काळात महाराणी गांधारीने हे वाण महाराज पांडू यांची भार्या राजमाता कुंतीला दिले होते. त्यावेळेस कुंती ही महाराज पांडू सोबत वनात राहत होते. गांधारी ज्यावेळी तिकडे गेली त्यावेळेस तिने तिची असलेली प्रचंड महासेना, पायदळ, घोडदळ तसेच मोठा अवाढव्य असा सैन्यफाटा आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करत सौभाग्याचे हे वाण कुंतीकडे घेऊन गेली होती. गुळाचे प्रकार, तिळगुळाचे नानाविध असं सर्व काही प्रचंड वस्तू तिने वाण म्हणून कुंतीला दिले. थोडेसे का होईना गांधारीच्या मनात किलमिश आली व माझ्यासारखं कुणीच हे वाण देऊ शकणार नाही. आज मी देते आहे, उद्या माझे 1.25 पटीने करून माझी मला परत दे, असं म्हणून त्यांनी सौभाग्याचे हे वाण लुटले. पुढे संक्रांतीचा पवित्र पर्व आल्यानंतर कुंतीलाही प्रश्न पडला की मी हे वाण कसे परत करणार. माझ्याकडे तर कोणतेही सैन्यदल नाही किंवा इतर कोणतेही साधन नाही, ना हत्ती, ना घोडे, ना पालखी, ना सोहळे. या गोष्टीने कुंती मनात दुःख धरून राहू लागले, सतत विचार करू लागले. भीम आणि अर्जुनाला प्रश्न पडला. त्यांनी इंद्राकडून ऐरावत नावाचा हत्ती धरतीवर आणला आणि या हत्तीवर बसून राजमाता कुंतीने गांधारीला वाण परत दिले. तेव्हापासून कुंतीने सांगितले की हा भाग्याचा अलंकार आहे. हे दिल्या घेतल्याने सौभाग्य वाढते, पण यामध्येही स्पर्धा आणि परमार्श नको. हे सढळ हाताने आणि हसत मुखाने दिल्यावर घेतले जाते. अंतःकरणातून हे करायला हवे. जनसामान्यांनाही देता घेता यावं यासाठी हे वाण कुंतीचे वाण या नावाने ओळखले जाऊ लागले आणि तिथूनच प्रथा सुरू झाली. घेण्यासाठी व इतरांनाही देण्यासाठी. पहिलं वाण दोघींनी एकाच घरात दिल्यामुळे घरात वादही होत नाही. किंबहुना तेव्हा तर महायुद्ध होऊन महाभारत घडले आहे आणि हे असे होऊ नये यासाठी हे वाण एकाच घरात दिले जात नाही, तर आपल्या शेजाऱ्यांना, मैत्रिणींना व नातेवाईकांना या सर्वांनाही दिलं जातं. ज्यांना कुणा मकर संक्रांतीच्या दिवशी खणांचं पूजन, सुगड्यांचं पूजन करता आलं नाही किंवा वाण हे वाटता आलं नाही, तर त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी आपलं जे काही सुगडं पूजन किंवा मग खणांचं पूजन आहे ते रथसप्तमीच्या दिवशी करता येईल. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.